ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म्य कथासार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नंददीपाचे महत्त्व. एकदा काय झालं की वनातून उग्रदेव हे तपस्वी चालत असताना ते मूर्छित येऊन पडतात आणि मणिग्रीवने त्यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणतात. घराजवळ आणून ते त्यांना फलहार देतात. जवळच्या सरोवरात नेऊन त्यांना स्नान घडवलं. दोघा पती पत्नींनी त्यांची सेवा केली आणि त्यांना आपल्याबद्दलची माहिती देखील सांगितली. तहान भूक शमली आणि विश्रांती मिळाल्याने उग्रदेव हा त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपण यात्रेला जात असताना चुकून अरण्यात आलो आणि श्रम व तहान भुकेमुळे मूर्छित येऊन पडलो. तुम्ही मला जीवदान दिले असे म्हणून तो त्यांचे आभार मानतो आणि मला जर तुमचे काही भले करता आले तर मी निश्चितच करेल असे ते मणिग्रीवला सांगतात. तेव्हा त्यांच्याकडून आपले कसे भले होईल हे विचार करत असताना उग्रदेव मणिग्रीवला म्हणाले की आता लवकरच म्हणजे या वर्षात 13वा महिना जो की अधिक महिना म्हणून ओळखला जातो तो येईल. तो पुरुषोत्तम मास फारच पुण्यकारक असा आहे. या महिन्यात अनेक प्रकारची पुण्यकर्मही केली असता मनुष्याचे कल्याण हे होते. तुम्ही तर सध्या या अरण्यात वनवासी आहात. अशा ठिकाणी तुम्हाला सहज करता येईल असे मी तुम्हाला दीपपूजेचे व्रत सांगतो. तुम्ही ते नक्की करा म्हणजे त्यायोगे तुमचे कल्याण होईल. या जंगलात तुम्हाला हिंगण बेटाचे तेल भरपूर मिळेल. त्या तेलाचा अखंड नंददीप हा तेवत राहणारा तुम्ही उभयंत्यांनी या झोपडीत महिनाभर लावून तो जपावा. पुरुषोत्तम प्रभूच्या प्रीत्यर्थ केलेल्या दीपव्रतामुळे तुम्हाला पुढे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. मणिग्रीव उग्रदेव म्हणतात की दीपपूजेचे महत्त्व किती सांगू आणि कसे सांगू. त्यावर उग्रदेव म्हणतात, हे वंदेचे वंद्यत्व हरिते, स्त्रियांनाही सौभाग्य देते, राज्यभ्रष्टा ते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. जी जी इच्छा धरावी मनासी तिथी पुरवितो ऋषिकेशी, तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीप अवश्य कीजिये. एवढे सांगून उग्रदेवाने मणिग्रीवाचा निरोप घेतला. त्यांना पोचवण्यासाठी दोघे पती पत्नी दोघेही दूरवर गेली. उग्रदेवाने प्रयागचा रस्ता धरला. मणिग्रीव आणि सुंदरी परत आपल्या झोपडीत आली. नंतर आलेल्या अधिक मासात त्या दोघांनी निष्ठेने अखंड दीपाचे व्रत हे केले. इंगुती म्हणजेच हिंगण बेटाच्या तेलाचा नंददीप त्यांनी महिनाभर काळजीने जपला. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळाली. त्याच समाधानाच्या सुखात उभयंत्यांनी आपले आयुष्य त्याच वनवासात घालवले. पुढील जन्मात पुरुषोत्तम कृपेने त्यांना राजवैभव प्राप्त झाले. अगस्ती मुनी चित्रबाहू राजाला म्हणाले, राजा तूच पूर्वजन्मात तो मणिग्रीव होतास आणि त्याची पत्नी ती सुंदरी. या जन्मात तुझी राणी चंद्रकला तुला लाभली आहे. पूर्वजन्मीच्या दीपपूजनेची पुण्याही तुमच्या या वैभवाला तसेच सुखाला चे कारण आहे. मित्रांनो, पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.